ऋग्वेद आणि ऋषी ही जोडी आपल्याला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. ऋग्वेद ऋषी ही जोडी क्वार्टर फायनलची लढत, यामधून जो जिंकेल तो सेमीफायनलसाठी नंबर पात्रतेसाठी खेळ हंबरपाडा संघाच्या विरोधामध्ये. चला, आयोजक हंबरपाडा टीमशी कॉन्टॅक्ट करा आपण. आलेत, थँक्यू थँक्यू. हंबरपाडा टीमनं काल खऱ्या अर्थानं गाजवलं कालचा दिवस. आम्ही सकाळी देखील आलेलो सुरुवात हंबरपाडा टीमपासूनच केली. भूषणला कालच्या दिवसामध्ये विसरणार नाही, कारण की भूषणने जी कामगिरी केली मैदानावरती, खूप चांगली कामगिरी म्हणावी लागेल भूषणची. महत्त्वाच्या क्षणी खरं तर भूषणची जी झेल सोडली पहिल्या षटकामध्ये, आणि त्यानंतर भूषणने तब्बल 46 धावसंख्या ठोकल्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये. आणि बॉलिंग करत असताना देखील खूप चांगला अटॅक प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे सातत्यपूर्वक भूषणने केलेली कालच्या दिवसातील ही कामगिरी कायम लक्षात राहील. खरं तर खूप चांगला बॅट्समन, शांतता आणि संयमाने खेळलेला खेळ कालच्या दिवसातला त्याचा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच कारणानं खरं तर त्याला फळ मिळालं उपांत्य फेरीमध्ये जाण्याचं. रोशन थोडासा चकलाय. ऋग्वेद आणि ऋषी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऋग्वेद ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तीनही मॅच, तिसरी मॅच ऋग्वेदची बाट लागते की नाही हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला आहे. कारण की त्या पहिल्या मॅचमध्ये डकआउट झाला, कॅच आऊट. त्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या बॉलवरती ऋग्वेद पुन्हा आऊट झाला. त्यानंतर ही तिसरी मॅच आता ऋग्वेदच्या बाटाला आली आहे. खरं तर बॅक टू बॅक दोन अमोल अमोल झेलवर येतोय. बॉल आडलाय, बॉल जरूर आडलाय या ठिकाणी. दोन धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. धावसंख्येत दोन्ही आकड्यानं बदल केला जातोय. मागील दोन मॅच मध्ये अजिंक्यनं खूप चांगली कामगिरी केली खरं तर. बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच घेतल्यात. कल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. ऋग्वेद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण जसं सजवलं त्यानुसारच आपल्याला मिसफिल्ड खूप मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. आणि याच कारणाने एकेरी धावसंख्येचं प्रात्यक्षिक दुहेरी धावसंख्येमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. जिथे एक धावसंख्या होती तिथे दोन आल्या. पुन्हा एकदा धावसंख्या होती जिथे दोन चेंडूंवरती दोन धावा होत्या ना, तिथे दोन चेंडूंवरती चार धावसंख्या मिळवल्या. खरं तर बॅटिंग करणाऱ्या चिंतामणी बाकास टीमनं शिरकाव करायला सुरुवात केली आता खऱ्या अर्थानं. मोठ्या फटक्यांपासून कदाचित कल्पेश आता वंचित ठेवू शकतो. डॉट बॉल ही गोलंदाजी ही कल्पेशच्या आधी झाली असती ना, तर मॅचमध्ये मजा आली असती खूप बघायला. ऋग्वेदला खरं तर हिटिंग करून खेळणं आता खूप गरजेचं आहे. कल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हिट केलाय बॉलला, हिट केलंय बॉलला. चेंडू बराच हवेमध्ये आहे पण थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. कदाचित अजून जर हवेत असता तर बॉल जरूर आडला असता. अर्धसंख्या धावपळ करते झाल्या. ऋग्वेदच्या बॅटमधून आलेली ही चौकार आपल्याला पाहायला मिळते. आडव्या पायीनं खेळलंय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस, डेफिनेटली होत नाहीये. दोघांनाही थांबवलंय. एकच धाव आली. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. 9 आता. खरं तर कल्पेशच्या जीवाला थोडी शांती भेटली असेल आता, की मोठ्या फटक्यांपासून थोडा वाचलो. अजून 12 चेंडू मैदानावरती क्षेत्ररक्षण करायचं आणि ते बाउंड्री जवळ करायचं आहे खऱ्या अर्थानं. ते थोडंसं दडपण असेल आता कल्पेशवरती. फ्री माइंडेड खरं तर आता हे षटक पेल, कारण की मागील जे षटक होतं त्याच्यावरती दोन मानसिक तणाव होते. खरं तर एक 3 बॉल आपण उकलो मैदानावरती जाऊन, दुसरी लो स्कोरिंग मॅच, आणि त्यावरती मिळालेले फटके. 6 मध्ये बनवल्या त्या ठिकाणी कल्पेशच्या गोलंदाजीवरती 9 धावसंख्या. त्याचबरोबर आपण बहाल जय गावदेवी चषक आयोजित जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळ यांच्या सवित्य विद्यमानाने बनवण्यात आलेली ही 4 दिवसीय स्पर्धा 1, 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला ही स्पर्धा बनवण्यात आलेली आहे. खूप चांगली स्पर्धा. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहाल जे नेवाळीकरांची जी टीम आहे, जय गावदेव टीम, त्यांसाठी टी शर्ट देण्यात आले. आमचे योगेश दादा कांबेरे, ग्रुप ग्रामपंचायत वाळवलीचे
माजी सरपंच यांच्याकडून टी शर्ट देण्यात आले. त्याचबरोबर सुनील चितुर्गे आणि भरतजी भागीत या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सर्वच आहेत खऱ्या अर्थानं ते. त्याचबरोबर आकाश बागेत, सिंधुदुर्गे, अनिश भोई, आतिश भोईर, कुमार धुळे, कैलास वैखरे, त्याचबरोबर पंढरीनाथ बागीत, बरेचसे मान्यवरांनी खरं, संजय दादा तांबोळी या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं खूप सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. आहे नयन त्या ठिकाणी एकदा आली. त्यानंतर आमचे नरेश मामा दुर्गे, त्याचबरोबर रोहित शिनारे, प्रमोदजी बागीत, त्याचबरोबर प्रेम दुर्गे, सागर दुर्गे, मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, सुशांत भागीत, अजय दुर्गे, लोमेश दुर्गे, विकी शिनारे, महेश बागीत, लोकेश दुर्गे, दशरथ दुर्गे आणि समाधान शिनारे हे सर्वच जण खऱ्या अर्थानं खूप चांगली झेल पकडली या ठिकाणी. प्रसादनं पकडलाय, ऋषीला पकडलाय, परतावला आता या ठिकाणी. जस कामाल दिसे. यस, थँक्यू. अजिंक्य गेल्या आता मैदानावरती. ज्या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच स्वतःच्या नावावरती पाहायला मिळाल्या. 10 धावसंख्या धावपळावरती लागले जातात. अमोलच्या षटकाला झालेली आहे सुरुवात या ठिकाणी. 2 चेंडू फेकलेत अमोलनं. खूप चांगली गोलंदाजी अमोलनं केली. आता खोलात टाकलंय. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडं. खूप चांगले व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी मॅच खरं तर अमोलची आणि त्यामध्ये केलेले परिवर्तन चेंडू फेकण्यामध्ये हे खरं तर अमोलला बेनिफिट ठरले दोन्ही मॅचमध्ये. जर अमोलवरती मार चढला असता तर कदाचित पहिल्या राऊंडमध्येच वावलेल टीमला परताचा पाऊस करावा लागला असता. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने धावपळकात मात्र बढती मिळेल. धावपळक जम पोचेल ते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या धावपळकावरती लागली जाते. अमोल मोडक बॉल ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग ऑफ रिझनमध्ये योगेश कांबरे, त्याचबरोबर प्रसाद धुळे. लॉंगांमध्ये आपण पाहाल प्रसादच्या देखील डोक्याबाहेर. प्रसाद क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला मैदानावरती आपल्याला. दुसरा षटकार खरं तर अमोलच्या बॉलिंगवरती आलेला आपण बाद. मागील मॅचमध्ये वंचित राहिलं खरं तर. त्यानंतर आता देखील खोलात बॉल टाकलाय. ईट का जवाब पत्थर से, जशाच तसं उत्तर दिलं आता अमोलनं देखील. मागील बॉलवरती थोडी चुकी झाली अमोलची. थोडा मागे ठेवला बॉल आणि त्यानंतर बॅटच्या रडारमध्ये आला अजिंक्यच्या आणि त्यानंतर परफेक्ट कार्यक्रम अमोलच्या बॉलवरती केलं. त्यानंतर अमोलने ओळखला होता. रोशनकडे डायरेक्टली बॉल पडल्यानंतर स्वेप केलंय. पंचांकडे अपील जरूर केले जाईल या ठिकाणी. विकेट खेळाडू होईल बाद. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र संपलं. यस, थँक्यू डीजे. तापा झाल्यात 12 चेंडूंच्या अंत्य तब्बल प्रगतीपथावरती
17 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोहोचले. आता या षटकाचा जर विचार केला तर धावा आल्या तब्बल याच्यामध्ये 8 धावसंख्या आल्या आणि विकेट प्राप्त केल्या अमोलनं तब्बल. दोन विकेट तशा पाहायला गेलो तर आणि त्यानंतर जी कॅचची विकेट आहे ती नोंद केली जाईल. ऋषीला परतवलं होतं खरं तर बॅटिंग करत असताना. नयन नयन बॉलर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नयन आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवरती. मागील षटकाची षटक रचना आपण पाहूयात. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आली विकेट, नंतर आला डॉट बॉल, त्यानंतर आला व्हाईट बॉल, त्यानंतर आला 6 डॉट बॉल आणि त्यानंतर आली रनआउट. हलक्या हातानं अगदी हलक्या हातानं बॉलला फ्लेक केलंय. समोर खेळाडू नव्हता. एक कंप्लीट केली आहे. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जातोय. धावपळ जाऊन पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती 18 धावसंख्या धावपळ करते आता मात्र लागली जाते. किमान 25 ते 30 धावसंख्येपर्यंत रोखावं लागणार आहे कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तितकीच ताकद आहे म्हणून तो सेम सामना खेळण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. 18 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोचले क्षेत्ररक्षणात. पहा बदल केले जात आहेत आता बारने बार. श्रीकांत मोरे आपल्याला पाहायला मिळतो बॉल या बॅटिंग ट्रॅकवरती. आपल्याला मोठा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे योगेश पकडलाय, जेल श्रीकांतला परतावला. आता बॅक टू द डगआउट श्रीकांत मोरे. येस थँक्यू. न्यू बॅट्समन मैदानावरती गेला आहे मयूर. आमच्या टेक्निशियन टीममध्ये देखील मयूर सातत्यपूर्वक असतो. त्याचबरोबर ऋषी बऱ्याच दिवसांनी टेक्निशियन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बरीचशी टीम अर्ध्यापेक्षा पूर्ण टीम म्हणायला हरकत नाही. नवीन टीम पाहायला मिळते खरं तर. आता अजिंक्य एकटाच फाउंडर जुना पाहायला मिळतो. मयूर देखील पाहायला मिळतो कदाचित. त्यानंतर ऋषीला देखील आज पाहायला जात आहे. मयूर डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक विकेट, एक सिंगल धावसंख्या आणि एक डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. नयन मुंडेची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला, प्रभावशाली गोलंदाजी केली आजच्या दिवशी ना. प्रभावशाली गोलंदाजी केली खरं तर. खूप चांगली विकेट लागली जाते या ठिकाणी. पंच विकेट कोणती आहे? स्टंपिंग की एज? स्टंपिंग. थँक्यू सो मच.
पाठलाग करायचा 19 झाल्या चिंतामणी वाकास टीमच्या. यामधून जो जिंकेल तो अंबरपाडा संघाच्या विरोधात एक चांगली टफ फाईट देईल. बक्षीस पात्रासाठी मॅच खेळणार आहेत. टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचला कालच्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल एज लागली लॉक स्टॉप रिझन मधून रोशनच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरचे आक्रमण. बॉल लाईल माउंटेनच्या पलीकडे 4 धाव संख्येसाठी आलेला दर्जेदार चौकार. Yes, thank you, DJ. फॉर्मॅट प्रमाणे आपण पाहाल या ठिकाणी सामना 3 षटकांचाच असेल. यापुढील देखील सामना 3 षटकाचा. कदाचित शेवटच्या दिवशी जर वेळ मिळाला, सामने वेळेवर सुरू झाले तर कदाचित सेमीफायनल आणि सॉरी क्षमा फायनलची जी लढत असेल ती 4 षटकांची देखील बघायला मिळेल तुम्हाला या ठिकाणी. रिव्हर्सचा प्रयत्न केला या ठिकाणी रोशननं. 6 धावसंख्या धावपळ करते लागली जाते. 14 अशी अजूनही गरज असणार या ठिकाणी. लो स्कोरिंग मॅच सुरू झाली थोडीशी. चिंतामणी वाकस टीम आणि त्यांच्या विरोधात झुंजत येथे चिकू 11 जय भवानी बाउल टीम जज केले या ठिकाणी. खेळाडू बाद रोशन पटेल. थँक्यू. धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्यात. 6 झाल्यात. अजूनही 14ची गरज आहे विजयासाठी. सचिनची गोलंदाजी, त्यानंतर अजिंक्यची गोलंदाजी अजूनही बाकी आहे. लेझी क्रिकेट झाला तर वाकस टीम बावलेली टीमवर वरचढ ठरेल यात मात्र शंका नाहीये. पुणे शेखद सचिन बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर बॉलला फिरवलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण त्याच्या देखील आवाक्या बाहेर. बॉल 6 धावसंख्येसाठी अमोलच्या बाट मधून येतोय षटकार. अजूनही शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक 1 संपलं. 12 धावा झाल्यात. आता 12 मध्ये करायच्यात 8. मध्ये 8 करायच्यात. आता विजयासाठी अजिंक्यची गोलंदाजी प्रभावशाली ऋषीची गोलंदाजी आहे.
हॅलो, ऋषी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. शफल झाला योगेश, पहिल्याच बॉलवरती जज केलंय, पकडलं आणि आता परतवलंय. यस कमांड डीजे. एवढं लेझी क्रिकेट जर केलं तर वाकस टीम सर्व बावलेली टीमवर हवी ठरेल, यात मात्र शंका नाहीये. यानंतर हंबरपाडा टीम नंबर पात्रासाठी यामधून जिंकेल तो खेळ. आता 11 मध्ये 8 करायच्यात. प्रसाद धुळे बॅटिंग स्ट्राईकवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उंच कुरा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्यांच्या देखील आवाक्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रसाद धुळेच्या बॅट मधून आलाय, ठोक षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय, षटकाराच्या साह्याने धावपळ जाऊन पोहोचले. तब्बल 2 धावसंख्येची अजूनही आता गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 10, 2ची गरज. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. शॉर्ट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, 1 कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न, बाउंड्रीच्या बाहेर बॉल, विजय होते बॉल टीम. आणि आता पहिले सेमीफायनल, कोण फायनलमध्ये दाखल होतं यासाठी होईल लढत, आणि कोण 4थ्या क्रमांकासाठी किंवा 3ऱ्या क्रमांकासाठी खेळ यासाठी होणारी ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल चिकू 11 आणि भवानी बावलेली टीम. थोडा वेळाची विश्रांती बावलेली टीमला देईल, कारण की सलग 3 मॅच खेळत खरं तर ते. आणि त्यानंतर चला आयोजन कमिटी पिच वाईड लाईन आखून घ्या, कारण की सेमीफायनलची लढत ही वाईड लाईन, त्याचबरोबर साईड लाईन जे आखणी आहे पिचची ती आखून घ्या. तोपर्यंत विश्रांती करेल बावलेली टीम. थँक्यू डीचे. नयन, नो डाऊट नयन, कारण की लो स्कोरिंग मॅच म्हटलं तर 2 विकेट देखील नयननं प्राप्त केल्यात. प्लेअर ऑफ द मॅच नयन जातोय.